काय बोलायचं. बरं, आम्ही काल रात्री येऊन इथं पोचलेलं. हे रूम घेतलेलं नंदनवन ॲग्रो टुरिझम म्हणून आहे. रूमचं डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो आणि कॅप्शनमध्ये टाकतो, तुम्ही बघून घ्या. असं का हळू बोलायला रे. अरे बाबा बाद झाले. काल रात्री आले आम्ही 8ला आले. कोल्हापुरातून निघालेलं कितीला, दुपारी 2ला 2-3ला निघालेलं आणि आले 8ला. येऊन जेवण बिवून केलं तर जेवायचं सगळं नियोजन आहे यांचं. आणि काय आम्ही जेवण इथं केलं नाही. आमचं ते गॅस स्टोव आणि हे आणताना आमचं मी मॅगी करून खाल्ली काल रात्री. आम्ही गडावर आता ट्रेकिंगला चालू करणार आहे. आणि हे रूम बघू शकता. हे रूम आहे असं प्रॉपर असं खेड्यात आल्यासारखं वाटते. आणि आम्ही इथं हे गड आहे बघा. गड तुम्ही व्ह्यू बघू शकता. टरबीक आले बालेकिल्ला येऊ वरती. मग आता ट्रेकिंग बरं आम्ही आले. आता चहा प्यायले. चहा प्यायचं आणि ट्रेकला जायचं नियोजन आहे. पण नकोत काय वर्ण झाला आहे. कधी येते काय आम्ही त्याला सोडून जायचं म्हणतो. हाय चांगला आहे चहा. मला आम्ही सुरुवात करणार आहे. थोड्याच वेळात तिथे घेऊन जातो तुम्हाला डायरेक्ट पाली पे कंपनी गुंजवणे असं 2 स्टार्टिंग पॉईंट आहेत ट्रेकसाठी. मग आम्ही पालीतनं जाणार आहे, पाली दरवाजासनं. आणि डायरेक्ट तुम्हाला पालीत गेल्यावर भेटवतो. ही दोघं अजून येणार आहेत, त्यांना घेऊन आम्ही पालीत जाऊन भेटवतो पेस्टर. बरं आम्ही आता आले बेस कॅम्पला. येताना बघा काठी एक मोडून घेतली व सपोर्टला असू दे म्हणून. तर ट्रेकला सुरुवात करणार आहे आम्ही. आणि मागं बघा पार्किंगला आले. हे आता पालीचा बेस कॅम्प आहे. ह्याला गुगल मॅपवरती राजगड बेस फॉर्ट 2 असं नाव आहे. अगदी काय होत नाही. मग आता आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहे. इथं 20 पहिला तिकीट काढायला लागतं. 20 तिकीट काढूया. 20 रुपये वनरक्षण समितीकडनं आहे. हे दे 5 रुपये दे, 20 रुपये दे. काय आल्या असलं कामं चालू केलं त्यांनी. आता ट्रेकला फक्त सुरुवात केली. तोपर्यंत पाण्याच्या बाटली खाली गाडीत विसरून आल्यात. मग आम्ही आता चाललोय. जाऊन पाण्याच्या बाटली घेऊन येतो. तर बेस कॅम्पला आल्यावरती नाश्त्याची सोय आहे. मागं बघू शकता तुम्ही. नाश्ता बिष्टा आहे सगळं इथं. चला आता सुरुवात आहे. खोत पळालाय पुढे. खोत कसं खोत पळालाय खरं नंतर ना आणि येणार आहे. तुझं नियोजन आहे बघतो. सावंत पण गेल्याही बघितला तुम्ही. सावंत पावसानं पुढे गेला होता. सावंत गायब झाला होता. आता खोत जाणार आहे म्हणून. अरे आता प्रणव धापलाय लई. काठी घेऊन चालायला. काठीच वज्ज वाटायलाय त्याच्यापेक्षा. मला पण तेच वाटत. आणि खोत पण आता गायब झालाय पुढे. अभिषेक जसं रायगडवर झालता तसं तो पण आता आमच्यापेक्षा मागं पडणार आहे. आम्ही शेवट असतो पण सगळ्यात पहिला जातो नंतर. धप्पा शेवट असतो आमचा. वय नंतर आणि सगळ्यात पहिला. वा कसं आहे ते. हा गावी भाऊ काय शब्द आहेत का बोलायला. शब्द नाही. अजून लई वर आहे. कायच की काठी घेतला ह्याच्यापेक्षा वज्जी काठी आहे बा. सगळ्यांचं फाटून हातात आले. तोंड बघा ह्यांची. आणि किल्ला काय संपना झालाय अजून. नुसता सरळ चाललोय. असा रस्ता आहे म्हणून चालायला येईना झाली. क्रेन उचलायचं आहे ना. हे बघा ह्याला तर क्रेनच पाहिजे. सावंत उठ की रे. काय उठणं झालाय सावंत अजून. ही दोघं तर इथं बसल्यात पुढे जाऊन. हे बघा हे दोघं कसं बसल्यात पुढे. आणि काय उठणात. आम्ही थोडं उभा राहिले. तिने बसल्यात निवांत. आता आम्ही डायरेक्ट वर जाणार. पुढे सगळ्यात मागं राहिलं होतं. सगळ्यात पहिला मी आणि अभिषेक आलोय. ती दोघं अजून मागच आहे. काठी घेऊन चढाल्यात. अजून भरपूर लांब आहे. आता इथून पायऱ्या सुरू आहेत. वरपर्यंत पायऱ्याच आहेत. आता
अभिषेक एक आलाय, दोघं चालय. गाणं ऐकू आले म्हणजे त्यांनी पण यायला फास्ट. आता आपण वर जाऊया, रेस लावले. बघा ह्यो आला, गाणं लावून आलाय काठी घेऊन. आणि ह्यो बघा ह्यो खोत बसला इथं. ही दोघं यायल्यात बघा. तेव्हा गाणं लावून आलाय आता. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, पहिलाच सप्लाय चला. गाणं लावलाय, जोशनं चढालंय. पण एक ढेंगाच एक पायरी आहे. हे कसं यायला गाणं लावून. अभिषेक आणि सावंत गायब, मागं गायब झाला एवढे. अजून खूप लांब आहे. खाली बसल्यात. आता बहुतेक बाहेर दरवाजा आलाय वाटतं. तुम्ही काही येणं झाल्यात. आणि पहिल्या यो खाली राहिला, अजून बसल्यात सगळी. आता अजून केवढा आहे. आता ढगात आल्यासारखं वाटालंय. प्रॉपर व्ह्यू. सगळ्यात वर आलोय आता. अजून त्यांनी लई खाली राहिल्यात. हे बघा इथं राहिल्यात ती. हे बघा इथं इथं अजून लई वर यायला लागणार आहे ना. अजून किल्ला इथं वर बाली दरवाजापाशी आलोय. अजून दूर आहे भरपूर. अशा तऱ्हेने साहेबांचं आगमन झालेलं आहे. दाखवू काय तुम्हाला साहेब? दाखव थांबा. साहेब कसं बसले ते बघा. साहेब हे काय माझ्याकडे पळते आले. हो साहेब, काय म्हणता साहेब? जोरात आल्यात आमच्याकडेच. साहेब हे माकडं काय माझं पाठ सोडून हे आलं बघा. ह्याच्या मागं हे बघा. हो साहेब, दुसरा साहेब. हे दोन साहेब आहेत बघा इथं. हे बघा दोन साहेब केळी खायल्यात आता. मला वाटलं माझ्याकडे आले तिथं. दोन साहेब जोरात केळी खात बसले तिथे. जरा का मी आता पाली दरवाजाच्या जवळ आलोय. बघू आता अजून किती लांब आहे. प्रॉपर फॉगच फॉग आहे सगळीकडे. कसं मागं राहिल्यात माझ्यापेक्षा. हो खोत लई पळालता पुढं. आता कसं मागं राहिलाय बघा. काही पळालता मगाशी. आता आलीत बघा ही तासानं. तास झालं हे आल्यात. खोत माझ्या पुढे चाललीत बघा आता. बघा पाली दरवाजा. सगळं पाक धुक तरी खेळत. कारण का ते आलं तरी हा म्हणजे ती काय दरवाजा तोडसा बाटली घेते ती माझ्याकडे दिल्या. बघा हे पाली दरवाजा आहे. पाली दरवाजा असं आत आल्यावर चांगला रस्ता चालू होतो इथनं. आज आमचा राजा बसला दक्क मराठीवरी. हे माकड, हे अन्या तुझा भाऊ. हे माकड, हे माकड, काय खायला? ए नाचकी. हा ए अन्या तुझ्या भावा नाचवत नाही. माझा भाऊ नाही, अभिषेकचा आहे. नाही सगळ्यांना माहिती कोणाचा भाऊ आहे. आता हे पाली दरवाजासनं आलं का नाही आम्ही. पाली दरवाजासनं असं आल्यावर बघा ही बुर्जाचं रक्षण करण्यासाठी म्हणून हे असं वरती जागा असायचं. ह्याच्या खाली बरोबर पाली दरवाजा आहे. आणि इथून वरनं सगळं निरीक्षण करायचं असं यांचं नियोजन होतं त्यावेळी. किल्ला बघा शेवट. बघ की निवांतच की रे. काय दुर्गावरचं बघून आम्ही आता पुढच्या दरवाजाकडे चालले.
पुढे दरवाजा आहे आता इथं बघू शकता. आलोय आम्ही पुढच्या दरवाजाजवळ. अभ्या जरा बाजूला जरा व्लॉग मध्ये मॅप दाखवतो. बरं बघा हे राजगडचं मॅप आहे इथं वरती. एक नंबर कुठे दिसतो? आपल्या डाव्या हाताला संजीवनी पद्मावती माची आहे. नंतर ना गुंतवणूक दरवाजा बघ सगळं आहे बघ इथं सगळं लिहिलंय. एक नंबर कुठं आहे रे खरं? खाली जायचं की बघायला बघा हे मध्ये येऊ नको की टुपाने राजवाड्याचा अवशेष आहे तिकडं खाली. आणि अंबरखाना आणि कोठार आहे दारू कोठार. आपण जाऊया इकडं कोठार पण बघायला. पहिला वरनं बघूया चला वरती काय आहे मग खाली जागा. पद्मावती माचीचा तलाव आहे. चल किती असायला पण जाऊयात आता. गुंजवणी टोक बसू नका रे. चल उठ चल रे चल. काय नाही इकडे आहे. चाललं पद्मावती माचीचं पद्मावती मंदिर पण असणार आहे अजून. इथं बघा राहायचं आणि आंघोळीचं शौचालय बिचालय सगळं नियोजन आहे किल्ल्यावर. मंदिर कुठं आहे? गेलो की आता बघा पद्मावती माची जवळ चोर दरवाजा जवळ येऊन थांबले. हे आहे चोर दरवाजा. इथनं हे चोर दरवाजा असं यायचं परत इथनंही जातोय असं बघा. आता आम्ही आले पद्मावती मंदिर जवळ. व्हिडिओ दर्शन करतो. काय बघा बघा कोल्हापूरचा एकटा मित्र गाठ पडलाय. तुझं नाव काय बाबा? कुठला आहेस तू? शाहू मार्केट. तू रे बाबा तुझं नाव काय? नाव काय? कोल्हापूरचा आहेस रे म्हणताना बाबा व्लॉग मध्ये गेले तुला. नाव तयार करून सांगायला का नाव काय विचारताना कोल्हापूर म्हणा. बरोबर आहे काय विषय नाही. कोल्हापुरात कुठं राहतोस? तिथं राहता वे. मग आखाड्यानं आला तुम्ही? आणि बघा आखाड्याकडनं आल्यात पोरं बघा केवढे आहेत. किती वेळा आहेस तू? तू रे बाबा तुझ्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा 3 वर्षानं तुझ्यापेक्षा मोठा वाटायला की येऊ. काय खातोय? काय खातोस? आठवून सांग आता. चला चल भाऊ गोल फिराय की मंदिराचं एक राऊंड. इथे प्यायचं पण पाणी आहे इथं. घाण झालं रे. होय अरे एवढं बघ खाली स्वच्छ असते आणि पाण्या एवढ्या वरती पाणी मिळणं चेष्टा नाही. सोड तुला एवढं वर पाणी कसं नाही? पाणी कधी कमी होत नाही. बघ की
बघा जरा सुद्धी ना बघा, तुम्ही पण असं वर आल्यावर असं कचरा पिचरा करू नका. गडाच्या पावित्र्याचं ध्यान ठेवा. बंद अन्या भाऊ बंद मोबाईल झाला त्याच्यापेक्षा एवढं मोठा आहे बस. तुम्ही महाराज की हा बघा पाहुणा बसलाय, भाऊ बसलाय त्याच्याजवळ. हाय कर की त्याला, थँक्यू बिंकू दे. थँक्यू मार देत नाही रे, थँक्यू दे हात दे की दे मारलं नाही रे, तुझा भाऊ आहे ते मार नाही. हा थँक्यू दे आहे बाबा, थँक्यू दे रे. ए थँक्यू ए बारके दे आले बघ. ए बाबा आवाज बघून कधी येत असं जोर लावायला पाहिजे. घेऊया मग आता काय करतो, सुकलं पाणी असलं. मॅगी करून खायचं, पाणी 50 रुपयाला बाटली एक. अरे होय की रे, मग आता